नमस्कार, मी फराह खान. साम संजीवनी या आरोग्य विषय कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात आपण तुमच्या आरोग्याशी निगडित वेगवेगळ्या आजारांवर बोलत असतो आणि तज्ञ डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रदीप महादेव पवार. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे या शो मध्ये. तर आपण डॉक्टरांकडून आजचा जो आपला विषय आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर डॉक्टर प्रदीप पवार यांनी पंचगंगा होमिओपॅथिक कॉलेजमधून पदवी घेतलेली आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी इथं डॉक्टर सुभाष सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्ता इथून होमिओपॅथीचं प्रशिक्षण घेतलंय. तर गेल्या 15 वर्षांपासून ते प्रॅक्टिस देखील करतायत. त्यांना सकाळ वृत्तपत्राद्वारे आदर्श वैद्यकीय सेवा आणि आदर्श डॉक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अनेक लेख त्यांनी लिहिलेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत होमिओपॅथीविषयी. त्याचबरोबर गतिमंदत्व, मतिमंदत्व, दमा, संधिवात आणि मुरलेल्या आजारांचे 25,000 रुग्ण त्यांनी बरे केलेत. तर असे हे दिग्गज डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला जे काही आजार होतात, जे काही विकार होत असतात त्याच्यावर होमिओपॅथी ही कशा पद्धतीने उपयुक्त आहे ते सांगणार आहेत आणि बऱ्याचशा गोष्टीही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर डॉक्टर, माझा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे असा की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? कारण होमिओपॅथी ही जी संकल्पना आहे ती अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये. बऱ्याच लोकांना त्याविषयी माहीत नसतं. तर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्याच्या संशोधना, सत्य सुंदर मंगलाचे नित्य हो आराधना. तर हे शौर्य आणि हे धैर्य सत्याचं संशोधन करण्यासाठी, आजारी लोकांना आजारपणातून मुक्त करण्यासाठी सॅम्युएल हानेमान या महामानवानं जर्मनीमध्ये 200 वर्षापूर्वी होमिओपॅथीचा शोध लावला. होमिओपॅथीमध्ये मॅडम सर्व मुरलेले आजार, म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो की असाध्य आजार, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटीस, अपंगत्व, कॅन्सर, नंतर लहान मुलांचे पोलिओ, ऐकायला बोलायला नाही येणे, नंतर मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी, लेप्रसी, अपंगत्व म्हणजे पाय वाकडे, हात वाकडे, तर सर्व असे मुरलेले आजार ह्याच्यावरती आज आम्ही 25,000 पेशंट बरे केलेले आहेत. तर होमिओपॅथी हे असं शास्त्र आहे की तिथं असाध्य काय नाही, सर्व साध्य होते. फक्त पेशंटनं थोडंसं व्यायामाची आणि आहाराची साथ दिली की तिन्ही मिळून पूर्ण बरं होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच होमिओपॅथी हा एक म्हणता येईल की संशोधन आहे, संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच आजार हे बरे करता येतात. मात्र आमच्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे होमिओपॅथीमध्ये कोणकोणते आजार बरे करता येतात? हा, होमिओपॅथी हे कोणकोणत्या आजारांवर हे लागू पडतं? तर होमिओपॅथी हे सर्वांग सुंदर असं शास्त्र आहे आणि सर्वच आजार जवळजवळ म्हणजे ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, पोलिओ असो, अपंगत्व असो, स्त्रियांचे वेगळे आजार असोत, अंधत्व असो, वंध्यत्व असो, अपंगत्व असो, तर सर्वच आजार होमिओपॅथीने पूर्ण बरे होतात. न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी असो, मायस्थेनिया ग्रेव्हिस असो, तर सर्वच आजार होमिओपॅथीने बरे होतात. अच्छा, म्हणजे एखाद्याला जे काही आजार असतील ते सर्व आजार होमिओपॅथीने बरे करता येतात. मात्र आजकाल असं म्हटलं जातं की आम्ही तुमचे जे काही आजार आहेत, ब्लड प्रेशर असेल किंवा कॅन्सर असेल, जेही मोठे आजार आहेत ते मुळापासून नष्ट करता येतात. तर मुळापासून नष्ट करणे म्हणजे नेमकं काय? हा, आता सध्या लोकांच्यात गैरसमज आहे की गुडघा दुखतोय, समजा ऑस्टिओआर्थरायसिस आहे, तर त्यामध्ये गुडघा झिजतो, चकती झिजते, तर तिथं सुंद करणे हा आता सध्या पर्याय वापरला जातो. गोळी खावा आणि ते अनाल्जेसिक गोळी खावा आणि सुंद करा, तेवढ्या पुरतं ते दुखायच थांबते, परत गोळीचा असर संपला की दुखायला चालू होते. तर होमिओपॅथीमध्ये पेशंटची प्रकृती बघितली जाते, प्रवृत्ती बघितली जाते, कोणत्या विषयामुळे हे आजार झालं बघितलं जातं आणि ते विषच औषधानं काढलं जातं. तर होमिओपॅथीची खासियत ही आहे की एकदा तुम्ही जर गुडघ्याच्या पेशंटचे झीज भरून काढली तर परत त्याचा गुडघा कधीच दुखत नाही. आपला 1-1.5-2 वर्षाचा कोर्स असतो. तर ह्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, दम्याचं उदाहरण घेऊ. आता दम्याचं कसं आहे की पंप मारला की दमा कमी आणि पंपाचा असर कमी झाला की दमा चालू. तर मॅडम, माझं म्हणणं तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून आपण जरा ब्लड प्रेशरच्या पेशंटची शूटिंग बघूया, व्हिडिओज, म्हणजे आपल्याला ते नेमकं विस्तृत लक्षात येईल. अगदी बरोबर. मी 2-3 वर्षापासून ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथिक. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता, म्हणजे हायपोथायरॉइड होतं आणि आता ते पूर्णपणे गोळी बंद केलेली आहे आणि नॉर्मल रिपोर्ट पण थायरॉइडचे नॉर्मल आहेत. पाय वगैरे दुखायचे पूर्ण थांबलेले आहेत आणि
बॉडी अशी जरा सुजल्यासारखी वाटायचं ना शरीर, तर आता ते म्हणजे पूर्णच कमी आहे. माझं पहिला कंबर दुखत होती, पाठ दुखत होती, मणक्याचा त्रास होता, पाय दुखत होतं, गुडघं दुखत होतं, ब्लड प्रेशर, थायरॉइड, BP हे सगळ्यांचा मला खूप आजार होता. प्रदीप पवार यांच्या औषधामुळे मला फार बरं वाटत आहे आणि माझं BP 110/70 आहे. आता माझा पूर्ण आजार बंद झालेला आहे. याबद्दल मला थायरॉइडचा त्रास होता, BP, शुगर, मुतखड्याचा त्रास होता, कंबर दुखत होते, डाग होते, पांढरे अंगाला चट्टे दाखवायचे होते, हात थरथरायचे. आता एवढा पडला आहे आणि आता सगळं पूर्ण कमी झाले. आता BPची गोळी बंद झाली, थायरॉइडची पण बंद झाली, पूर्ण सगळं बरं वाटतं. डॉक्टर येऊन माझा 2.5 वर्ष झाले. तर माझी तेव्हा शुगर स्टार्टला जेव्हाच्या अगोदर 138 होती आणि जेवणानंतर 223 होती. आता मग मी 6 महिने औषध घेऊन बंद झालेलं आहे, तरी माझी शुगर आता जेव्हाच्या अगोदर 27 आहे आणि जेवणानंतर 160 आहे. मुळे माझं असं बंद. मला कोलेस्ट्रॉलचा त्रास होता आणि ब्लड प्रेशर वगैरे पण खूप होतं. तर मागच्या 1.5 वर्षापासून मी ट्रीटमेंट घेतोय. ती गोळी पण पूर्णपणे मी बंद केली हळूहळू करून. आणि कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशरची गोळी आता अजिबात बंद असून सुद्धा माझं ब्लड प्रेशर वगैरे एकदम नॉर्मल आहे. तर डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय की रुग्णांचे अनुभव आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर काय सांगाल डॉक्टर, यांना नेमकं काय झालेलं होतं आणि ते कसं बरं झालंय? तर मित्रांनो, मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की काट्याचं झाड आहे ते मुळातनं काढलं पाहिजे, त्याच्या फांद्या तोडून उपयोग नाही. फांदी तोडली की परत फांदी फुटणार. तर मला एक तुम्हाला पॉईंट सांगायचं आहे सर्वांना की गोळी खाल्ली ब्लड प्रेशर मापात, गोळी खाल्ली डायबिटीस मापात, गोळी खाल्ली दुखणं कमी आलं, गोळी खाल्ली दमा मापात, हे असं गोळ्यांचे जेव्हा आयुष्यभर काढून आणि त्यातच गोळ्या खात खात मरून जाण्यापेक्षा होमिओपॅथिक उपचार जर घेतला तर कोणत्या विषामुळे हे आजार झाले ते विष जर मुळातनं काढलं आणि तुम्ही जर आम्ही सांगतोय ते आहारांची साथ दिली, पथ्य पाळली, नंतर आम्ही जे व्यायाम शिकवतो ते केले, ते विष परत नाही वाढू दिलं, तर तुम्ही कायमचं बरं होऊ शकता. फक्त तुमच्या व्यायामाची आणि आहाराची साथ पाहिजे. तर कायमचं ब्लड प्रेशर बरं होऊ शकतं, डायबिटीस बरं होऊ शकतं, दमा बरा होऊ शकतो, मुळव्याध बरा होऊ शकतो, सर्व आजार बरं होऊ शकतात. अच्छा, म्हणजे हे सर्व आजार, मोठमोठे आजार जे म्हणतात ते पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा मुळापासून त्याला बरे करता येतं होमिओपॅथीमध्ये. तर माझा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कॅन्सर. कारण कॅन्सर हा सगळ्यात घातक असा आजार मानला जातो. तर त्याच्यावर उपचार देखील बऱ्यापैकी होत नाहीत असंही म्हटलं जातं आणि त्याचं प्रमाण आजकाल वाढत चाललेलं आहे. तर याच्यावर होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत का? हा, तर कॅन्सर म्हणजे काय, तर ॲबनॉर्मल म्हणजे इररॅशनल ग्रोथ ऑफ टिश्यू, म्हणजे अनियंत्रित वाढ होते पेशंटची. तर कॅन्सरमध्ये आता आपण सध्या जास्त प्रमाण जे आहे ते 4 प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. एक स्टमक म्हणजे जठराचं कॅन्सर, दुसरं कोलोरेक्टल म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणचं कॅन्सर, तिसरा पॅनक्रियास ह्याचा लिव्हर पॅनक्रियासचे वगैरे, आणि चौथा तो सर्व्हिक्सचा कॅन्सर आणि प्रोस्टेटचा. तर हे सर्व जे कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे कॅन्सर आपण जे आजपर्यंत कॅन्सरचे पेशंट बरे केले तर त्याच्या आपण जरा सुरुवातीला व्हिडिओ बघू, मग त्यावर आपल्याला बोलता येईल. अगदी बरोबर आहे. आपण पाहूयात हा व्हिडिओ. माझे नाव सुनील अप्पासू मोरे. 1 वर्षापूर्वी माझ्या पोटात शिस्ट होती लिव्हरला. डॉक्टर प्रदीप पवार यांची ट्रीटमेंट 1 वर्षापासून घेतो. ती शिस्ट जवळजवळ 30.31 अशी होती. 1 वर्षाने पूर्णपणे ती शिस्ट माझी बरी झालेली आहे. कावीळ घेऊन झाली होती. बरं. अन्न जेवण जात नव्हतं. बरं. पाणी जात नव्हतं घशामध्ये. बरं. पोट फुगलेलं. बरं. 1.5 महिन्यानंतर मग पोट हळूहळू कमी होत गेलं. हा, आणि काय काय फरक वाटतं? पण लागायला का भूक पण लागायला लागली, जेवण जायला लागलं, आता फ्रेश वाटते, उत्साह वाटते. आता तसं तुम्हाला रुपयातला किती पैसे फरक जाणवतो स्वतःला? 90 म्हणलं तर जरा उभारून जरा पोट तेवढं दाखवा. म्हणजे आता पोट बऱ्यापैकी आत गेलं. हो, ठीक आहे. ओके. 3 वर्षापूर्वी ब्लड कॅन्सर झाला होता. 1.5 वर्ष आम्ही प्रदीप साहेबांचं औषध घेतलं, पूर्णपणे आता आम्ही क्लिअर आहे. त्यांना ती पांढऱ्या पिशी वाढल्या होत्या अंगात, त्या 26,800 होत्या, त्या 6,340 काउंट आहे. त्यामुळं आम्ही खूप आनंदित आहोत आणि साहेबांच्या औषधामुळे आमच्या आईना बरं वाटतं. आता पूर्ण मला बरं आहे. 2012ला मला मायस्थेनिया ग्रेव्हिस आणि थायमोमा डिटेक्ट झाला. हे चालताना स्पीड कमी होणे, डोळ्यांच्या पापण्या पडणे, सायकल चालवताना अचानक पडणे. मेडिसिननी मी 5 किलोमीटर चालते डेली. कमरेजवळ 9 इंचाचा ट्युमर होता. त्या ट्युमरसाठी मी परत पवार सरांकडचं मेडिसिन घेतलं आणि PTCT केलं. ट्युमर पूर्ण नील झालेला आहे. तर कॅन्सर सारखा गंभीर आजार देखील या ठिकाणी बरा झालेला आहे. मात्र हे कसं शक्य झालंय तेही डॉक्टरांना विचारूयात. काय केलं होतं, कशा पद्धतीने यांच्यावर ट्रीटमेंट झाली होती? हां, कसं होतं की होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतो
त्यावेळेस पेशंटचे आम्ही पूर्ण प्रकृती अभ्यास करतो. म्हणजे आमच्या होमिओपॅथीमध्ये जे 2000 प्रकारचे वेगवेगळे औषध आहेत ते खनिजांपासून बनवलेले आहेत, वृक्षांच्या फुलांपासून, मुळ्यांपासून बनवलेले आहेत, वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासून बनवलेले आहेत. तर त्यांच्या लक्षणांचा जो एक समूह असतो, त्या कुठल्या समूहामध्ये पेशंटचे लक्षण समूह बसतात, मग त्या पेशंटचा आम्ही अभ्यास करतो. आणि फक्त औषधानंच असं नाही, हे सर्व आजार जे बरे होतात हे औषध, व्यायाम आणि आहार या तिन्ही मिळून बरं होतात, असं मला तुम्हाला परत सांगायचं आहे. अगदी बरोबर आहे. फक्त औषधच नाही तर त्याचं मूळ कारण काय आहे ते शोधून त्याच्यानंतर मग उपचार केले जातात. आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यासाठी कारणीभूत असतात. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की ही जी होमिओपॅथी आहे ती संजीवनीप्रमाणे काम करत असते आणि लोकांना बरं करत असते. मात्र आणखी बरेचसे आजार आहेत त्याच्यावरही आपण बोलूयात. त्याआधी थोडंसं थांबूयात आपण, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर पवार आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला होमिओपॅथी ही कोणत्या कोणत्या आजारांवर काम करते आणि कशा पद्धतीनं ती संजीवनी ठरतीये ते सांगतायत. तर सर, तुम्ही सांगितलेलं आहे की कॅन्सर सारखे जे आजार आहेत ते देखील बरे होऊ शकतात. मात्र सांध्यांचे जे आजार आहेत, संधिविकार असतील किंवा कमरेचे आजार असतात, कमरामध्ये गॅप असतो कमरेच्या मणक्यामध्ये, किंवा असे बरेचसे आजार आहेत, तर त्याच्यावर होमिओपॅथीमध्ये कोणते उपचार आहेत? सांध्यांचे जे आजार आहेत आता सध्या आपण म्हणतो की कलियुगामध्ये फार वाढलेत. कोणाची कंबर दुखते, कोणाचं मणके दुखते, बायकांचं तर सारखं मणक्याचा प्रॉब्लेम आहे. आणि ते बायकांचा प्रॉब्लेम ऐकून आता पुरुषांचे डोकेदुखी वाढायला लागले. तर होमिओपॅथीमध्ये कसं आहे की मणक्याची समजा चकती झिजली तर ती कोणत्या विषामुळे झिजली ते विष काढायचं. नाहीतर मणक्याला तुम्ही वजन बांधता, मणक्याचं ऑपरेशन करता, गुडघ्याचं पण ऑपरेशन करता, मग एक गुडघ्याचं ऑपरेशन केलं की दुसऱ्या गुडघ्याचे बदलायची पाळी येते. तर असं हे जे अवयव आहेत मॅडम, हे ऑपरेशन न करता, कारण ऑपरेशन तुम्ही केलं की तो अवयव निघून जातो. आता टॉन्सिलचं ऑपरेशन केलं, टॉन्सिल काढले, परत ते टॉन्सिल तुम्हाला मिळणार नाहीत. एकदा गर्भाशयाची पिशवी काढली परत मिळणार नाही. नॅचरल जो गुडघा आहे हा आपला दिव्य गुडघा, हे आपलं शरीर दिव्य आहे आणि हे एका दिव्य शक्तीनं निसर्गातल्या बनवलेलं आहे. तर असे अवयव न काढता कोणत्या विषामुळे हे अवयवांमध्ये झीज आली तर ते विष काढायचं. तर मॅडम आपण सुरुवातीला जरा व्हिडिओज बघू, म्हणजे कशा पद्धतीने हे लोक ह्या गुडघ्यांच्या बिमारीमुळे, सांध्यांच्या बिमारीमुळे त्रस्त होते आणि आज कशा पद्धतीने सुखी जीवन जगतात हे आपण बघूया. अगदीच. आनंदा काशीनाथ पाटील, काटेबोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मला 4-5व्या मणक्याच्या चकती सरकल्यामुळे त्रास होत होता. याच्या अगोदर मी MRI केला, किती कुठल्याही प्रकारहून आलेला नव्हता. डॉक्टर प्रदीप पवार कवटे माकाड यांच्याकडून थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे तंदुरुस्त झालेलं आहे. हे अगदी सगळं व्यवस्थित, ओझं वाहनं देखील माझ्या करतो. मला चालता उठता बसता देखील येत नव्हतं. जवळजवळ 95% पूर्णपणे बरं. काय काय होतं म्हणून तुम्ही आला होता आपल्याकडं? प्रत्येक सांधे दुखत होते, सुजले होते, दम लागत होता, बसायला येत होतं. या इकडं. तर सांध्यांच्या आजारांवर देखील होमिओपॅथी ही काम करते हे आपण पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं रुग्ण त्यांचे अनुभव सांगतायत आणि ते देखील त्याचा जो फायदा झालेला आहे ते देखील सांगतायत. मात्र हे कसं शक्य झालंय डॉक्टर, काय सांगाल? तर हे कसं होतं की होमिओपॅथीमध्ये पूर्ण मुळापर्यंत जाणारी प्रक्रिया आहे. होमिओपॅथीमध्ये विषांचा पूर्ण अभ्यास आहे मॅडम. म्हणजे कसं होतं, इतर शास्त्रांमध्ये विषांचा अभ्यास केला जात नाही, पण होमिओपॅथी हे कुठल्याही आजाराचं मूळ कारण शोधते आणि ते कारणच काढते. ही होमिओपॅथीची खासियत आहे. तर मणक्यांची झीज असो, मानेचे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो आणि शरीरातले कुठले, आता सांधेमध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत, म्हणजे गाऊट आहे त्याला आपण आमवात म्हणतो, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, रोमॅटिक आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये हृदयाला पण हृदयाच्या झडपा खराब होतात, नंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. तर असे वेगवेगळे जे आजार आहेत, म्हणजे रेनॉल्ड्स फिनॉमिना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सांध्यांवर परिणाम होतो. नंतर सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे सोरायसिसचे पेशंट असतात त्यांचे सुद्धा सांधे दुखायला चालू होतात. तर असे वेगवेगळे जे उपप्रकार आहेत सांधेदुखीचे ते सुद्धा होमिओपॅथीने कव्हर होतात. म्हणजे प्रकार तर होतातच बरे, मात्र जे उपप्रकार आहेत किंवा इतर आजारांमुळे जेव्हा सांधेदुखी होत असेल ते देखील बरं होतं. मात्र आता तुम्ही सांगितलेलं आहे की सर्वच आजारांवर होमिओपॅथिक उपचार आहेत, मात्र लहान मुलांच्या कोणकोणत्या आजारांवर होमिओपॅथी उपचार आहेत?
तर कसं होतं की होमिओपॅथी लहान मुलं असो, वयस्कर पेशंट असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांसाठी लाभदायक आहे. आणि लहान मुलांचे जे वेगवेगळे आजार आहेत, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी आहे, ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये डिलेड माइलस्टोन्स आहेत, मुलं ज्या वयात मान पकडायला पाहिजेत, उभं राहायला पाहिजेत, चालायला पाहिजेत, त्या वयात ते चालत नाहीत, त्यांच्या बुद्धिमत्तेची वाढ होत नाही. किंवा ऑटिझम नावाचा मॅडम एक नवीन प्रकार आता आलाय की ज्याच्यामध्ये मुलांना जे कळायला पाहिजे ते कळत नाही, नको ते फार कळते. म्हणजे कोट्यावधीचे गणित सोडवतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑपरेट करतील, मोबाईल कळेल, पण त्यांना चड्डी घालायचं कळत नाही, आई वडील कळत नाहीत, व्यवहार कळत नाही. तर असे त्याला आपण ऑटिझम म्हणतो, स्वमग्नता. मुलं आपल्याच नादात असतात, त्यांना जगाचं काही देणं घेणंच नाही. तर असं सुद्धा जे ऑटिझमचे पेशंट आहेत, नंतर वेगवेगळ्या पद्धतीचे पोलिओमध्ये सुद्धा माझं संशोधन चालू आहे आणि पोलिओच्या केसेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहेत. आणि अपंगत्व म्हणजे कोणाचे पाय वाकडे आहेत, कोणाचे हात वाकडे आहेत, अगदी वयस्कर लोकांपर्यंत, लहान मुलांचंच नव्हे तर सर्वांचे अपंगत्व, नंतर ऐकायला बोलायला नाही येणे, डोळ्याला न दिसणे, नंतर अंथरुणात मुलं हल्ली लघवी करतात तो प्रॉब्लेम, वारंवार आजारी पडणे, अशक्तपणा, सारखं टॉन्सिल फुगणे, ॲलर्जीचे प्रॉब्लेम. तर लहान मुलांचे सर्वच आजार होमिओपॅथीने कशा पद्धतीने बरं होतं ते समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला व्हिडिओज बघू, म्हणजे आपल्याला त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. था स्टार्टिंग में इसका प्रॉब्लम ये था कि आई कांटेक्ट नहीं था, हम दोनों को मम्मी पापा कुछ पहचानता नहीं था, हाथ हमेशा ऐसे हिलाता रहता था, एक ही तरफ देखता रहता था, कुछ समझता नहीं था क्या बोल रहे हैं, कुछ लैंग्वेज डेवलपमेंट नहीं, कुछ स्पीच भी जीरो स्पीच था. मतलब अभी 2 साल की मेडिसिन के बाद काफ़ी डेवलपमेंट है, बोलने लगा है, स्कूल जा रहा है, फ्रेंड्स बनाए हैं. अभी मेरा बच्चा पूरी अच्छी तरीके से बोलता है, पापा मम्मा समझता है, इवन ये बाकी बच्चों से ज़्यादा इंटेलिजेंट है, फुल इंग्लिश में बात करता है और स्कूल में भी बहुत इंटेलिजेंट. ये बोलता नहीं था बिल्कुल भी, पापा मम्मा भी नहीं बोलता था, आजकल पूरी बात करता है. हा माझा मुलगा म्हणजे ह्याचे मतिमंदमध्ये ह्याचा जसा प्रकार म्हणतो, शिसू ह्याला समजत नव्हती, स्वतः म्हणजे स्वतः खाणं पिणं कपडे वगैरे ह्याला काहीच म्हणजे स्वतः घालता येत नव्हतं. ह्याची ट्रीटमेंट 1.5 वर्ष सुरू केली आहे, तेव्हापासून ह्याचा समंजसपणा वाढलेला आहे. शिसू स्वतः तो सांगतोय, म्हणजे बोलण्यात सुद्धा सगळे वाक्य पूर्ण बोलायला लागलाय तो आता. शाळेत असं व्यवस्थित बसतो, आधी तो असं म्हणजे थरपडत असं चालत होता, पण आता पूर्ण व्यवस्थित चालायला लागलाय. हा आहे 4 वर्षाचा. ह्याला पहिल्यांदा पवार साहेबांच्याकडे आणले तेव्हा वट्टच काहीच दिसत नव्हते. आता खूप बदल पडला आहे. आता सर्व मोठ्या वस्तूतीन दिसत आहे. ते घड्याळ, खिडकी, लाईट, पंखा सगळं दाखवतो. तुला काय काय दिसतंय सांग? काय काय दिसतंय सांग? खिडकी, दाल, शाळा जातोय. पूर्ण डोळे आता पहिला उघडत नव्हता, पूर्ण डोळे हालते सारखे ते आता हालत नाहीत, पूर्ण उघडतोय डोळे. जेव्हा चिमुकल्यांना आजार होतात तेव्हा कोणालाच बरं वाटत नाही, कारण सर्व जे घर आहे ते त्यांच्या मागे पुढे फिरत असतं आणि अशा वेळेला जर चिमुकल्यांना काही आजार झाले तर त्यांचे आई वडील तर सोडाच, मात्र इतरही लोकांना ते वाईट वाटत असतं. तर असे जे चिमुकले आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीने तुम्ही उपचार करत असता? हां मॅडम, कसं होतं की ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस कसं होतं की पेशंटचा आम्ही पूर्ण अभ्यास केलेला असतो. किंवा हे पेशंटला थंडी आवडते का उष्णता आवडते, हे मुलाचं हे वागणं कसं आहे, हा मुलाच्या अनुवंशिकतेमध्ये कुठले कुठले आजार आहेत. आता उदाहरणाचं जर आपण बघायचं झालं तर आता समजा की एक मूकबधिरतेचा पेशंट आपल्याला आला, तर मूकबधिरतेच्या पेशंटचा आम्ही पूर्ण अभ्यास करणार की बाबा कशा पद्धतीनं त्याला काय, त्याच्या शरीरामध्ये कुठलं विष आहे, कुठल्या विषामुळे हे आजार निर्माण झाले. तर ते विष काढलं की ते मुलं ऐकायला बोलायला चालू होते. म्हणजे आपण एक सुरुवातीला व्हिडिओ बघू, मग त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करता येईल की मूकबधिरता आपण कसं कव्हर करू. अगदी बरोबर आहे. नाही बोलायत नाही, बोलायला फरक पडलाय. पप्पा म्हणी, दादा, तात्या. ऐकायला कमी येत होतं आणि बोलतही काहीच नव्हती, पण आता डॉक्टर प्रदीप पवार यांच्या औषधामुळे ती बऱ्यापैकी बोलते चांगलं आणि ऐकायला पण 1 2 3 4 5 6 7 8. तर मूकबधीर जी मुलं आहेत त्यांच्याविषयी देखील तुम्ही सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ आपण पाहिलाय, त्यांचा अनुभव देखील आपण पाहिलेला आहे. मात्र डॉक्टरांकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं जातं, कारण आपले जे कान आहेत, कानाची रचना याविषयी देखील सांगा. ते खूप महत्त्वाचे असतात. मात्र आजकाल आपण बघतो की लहान लहान मुलांना ऐकू येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही. तर अशा पेशंटना तुम्ही कशा पद्धतीनं होमिओपॅथिक उपचार देत असता? तर हे एक फार मोठं पुण्य आहे मॅडम की आमच्या नशिबामध्ये आम्हाला ह्याचा फार मोठा फायदा झाला
की असे लहान मुलं जे मूकबधिर आहेत, जे मुलांना वंध्यत्व, आपण आता स्लाइड पाहिली की बाबा ज्यांना दिसत नाही त्यांना कसं दिसायला लागलं, तर एक फार पुण्याचं काम आपण करतोय, ह्याचं आम्हाला फार समाधान आहे. तर आता कानाच्या रचनेच्या बाबतीत मॅडम म्हणायला गेलं तर कानाची रचना कशी असते हे मी तुम्हाला जरा एका स्लाइडद्वारे सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये आता ह्या स्लाइडमध्ये तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये ही कानाचे पिक्चर आहे. ह्याच्यामध्ये बाह्य कर्ण म्हणजे आपण ज्याला कान म्हणतो, कानाचा पिन्ना, ऑरिकल, ह्याच्यामध्ये मध्य कर्ण म्हणून आहे आणि आंतरकर्ण, असे कानाचे 3 भाग असतात. तर ऐकायला न येणारे लोक, मुलं जे असतात किंवा पुरुष, तर ह्याच्यामध्ये की प्रॉब्लेम आहे तो बाह्य कर्णामध्ये आहे, मध्य कर्णामध्ये आहे का आंतरकर्णामध्ये आहे. ह्याला आम्ही कंडक्टिव्ह डिसऑर्डर म्हणतो. ह्याच्यामध्ये जो आवाज आहे तो ह्या पॅसेज मधून कानाच्या नीट आतपर्यंत जात नाहीये. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात. बाह्य कर्णाचे ट्युमर असू शकते किंवा आपलं जे वॅक्स म्हणतो, सेरुमेन, म्हणजे कानामध्ये मळ साठलेला असतो आणि त्या मळाच्या मागं असं पाणी गेलं की ते प्रॉब्लेम येतो. किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणून जो पडदा असतो तो सुद्धा बऱ्याच वेळेस रप्चर होतो सर्दीमुळं. कानामध्ये आणि मध्य नाकाच्या ह्याच्यामध्ये एक इस्टेशियन ट्यूब नावाची एक नलिका असते, ती सुद्धा ॲलर्जीमुळे, सर्दीमुळे ब्लॉक झाली तर प्रेशर डेव्हलप होऊन कानाचा पडदा फाटू शकतो. किंवा त्याच्यामध्ये कोलेस्टिओटोमा असा एक कॅरेटिनायझिंग हे आहे ज्याच्यामध्ये ट्युमर तयार होतो आणि तो आतपर्यंत असे पेशी संपूर्ण कॅन्सर टाईपच प्रकार आहे तो. तर त्या कोलेस्टिओटोमामुळे सुद्धा ऐकण्याचा प्रॉब्लेम येतो. नंतर प्रॉब्लेम आहे तो मध्य कर्णात असेल किंवा आंतरकर्णामध्ये, त्याला आम्ही सेन्सरी न्यूरल प्रॉब्लेम म्हणतो, सेन्सरी न्यूरल डिफनेस. तर सेन्सरी न्यूरल डिफनेस मध्ये काय होते की कॉक्लिया म्हणून जे बेसिक ॲपरेटस आहे कानामध्ये, त्याच्यामध्ये जे हेअर्स आहेत ते डिस्टर्ब होतात आणि किंवा त्याची वाढ होत नाही, कंजनाटल ॲनॉमली, जन्मजात. किंवा मोठ्या आवाजामुळे सुद्धा मॅडम बऱ्याच वेळेस, आता लोक हल्ली हेडफोनचा अनियंत्रित वापर करतात, तर त्यांना सुद्धा कानाच्या डॅमेजचं. म्हणून मला मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की कानाला हेडफोन्स वापरण्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. कारण कान हा अनमोल अवयव आहे. एकदा ऐकायला जर कमी आलं तर बऱ्याच वेळेस तुम्हाला व्यवस्थित उपचार मिळेल न मिळेल, त्याच्यापेक्षा कानाची जबाबदारी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी हेडफोनचा वापर कमी करा. किंवा गाडी एखाद्या बोगद्यामधनं जात असते तर तिथं सुद्धा बॅरोट्रॉमा होऊ शकतो. किंवा एरोप्लेन जेव्हा लँडिंग होते तेव्हा सुद्धा प्रेशर व्हेरिएशनमुळे बॅरोट्रॉमा होऊ शकते. किंवा मोठा बॉम्ब फुटला वगैरे, मोठ्या आवाजामुळे सुद्धा कानामध्ये परिणाम होऊ शकतो. किंवा काय वेळेस ऑटोटॉक्सिक ड्रग्ज आहेत, ऑटोटॉक्सिक. ह्याच्यामध्ये काय होते की वेगवेगळे असे जे आधुनिक औषध निर्माण शास्त्रातले जे औषध आहेत त्याचे साईड इफेक्ट्स कानावर होतात. तर असे आम्हाला शोधावं लागते की हे जे ऐकायला बोलायला येत नाही हे नेमकं कशामुळे येत नाही. तर त्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. त्यामध्ये रेनेस टेस्ट आहे, वेबर्स टेस्ट आहे, ओटोस्कोपी आहे. तर आम्हाला ते वेगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून प्रॉब्लेम नेमका काय आणि कोणत्या विषामुळे झाली, विष काढायचं, कान बरा करायचं. तर अशा पद्धतीने ती प्रोसिजर आहे. म्हणजे विष काय आहे किंवा त्याचं मेजर रिझन काय आहे ते शोधून त्याच्यानंतर मग त्याच्यावर उपचार केले जातात. आणि तुम्ही एक चांगला एक संदेश देखील दिलेला आहे, ते संदेशही तुमच्याकडून ऐकून घ्यायचे आहेत. आणि जे काही आजार आता तुम्ही सांगतायत ते होऊ नये यासाठी काय करावं आणि आपली जी जीवन पद्धती, आता जीवनशैली आपली बदललेली आहे, त्याचे काय परिणाम होतात या सर्वांविषयी आपण बोलणारच आहोत. मात्र त्याआधी थोडंसं थांबूयात, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रदीप आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला होमिओपॅथीचे उपचार हे कोणकोणत्या आजारांवर करता येतात आणि कशा पद्धतीनं किती इफेक्टिव्हली ते करता येतात ते सांगतायत. आणि बऱ्याचशा आजारांविषयी त्यांनी सांगितलेलं देखील आहे. मोठमोठे जे आजार आहेत, कॅन्सर असेल किंवा थायरॉइड असेल आणि असे बरेचसे आजार आहेत. मात्र काही आजार सध्या होतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार होत असतात डॉक्टर. तर पावसाळ्यामध्ये सर्दी असेल, श्वसनाचे विकार असतील किंवा थंडीमध्ये देखील, याच्यानंतर आता हिवाळा येणार आहे तर तेव्हाही हे आजार वाढत जातात. तर अशा आजारांवर होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात? तर होमिओपॅथीमध्ये कसं होतं एक मॅडम की सर्व लोक पावसात भिजतात पण ठराविक लोकांना सर्दी होते. सर्व लोक आईस्क्रीम खातात पण ठराविक लोकांना आईस्क्रीम म्हटले की अंगावर काटे होते, ताप येणार, सर्दी होणार. तर ते कसं होते की तुमच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कारण सर्वांना चालते आणि तुम्हालाच का नाही चालत. आता एखाद्याला समजा हवा चेंज झाली की लगेच ताप येतो आणि बाकीचे लोक पावसात भिजतात, उड्या मारतात, खेळतात, त्यांना काहीच होत नाही. तर हे कोणत्या प्रवृत्तीमुळे होतंय, कोणतं विष आहे शरीरामध्ये, त्याचा पूर्ण अभ्यास करून जर ट्रीटमेंट दिली आणि ते जो विषाचा घटक आहे तो काढला औषध, योग्य औषध देऊन, तर तुम्हाला परत कितीही पावसात खेळा, काहीही करा, तुम्हाला काहीच होणं शक्य नाही. तर हे जे प्रॉब्लेम आहेत असे वारंवार जे पावसाळ्याच्या दिवसात जे दिसतात त्याच्या अनुषंगाने आपण व्हिडिओज बघितले की आपल्या लक्षात येईल की बाबा कसं DNS म्हणजे नाकातलं मांस वाढणे,
ॲलर्जीचे प्रॉब्लेम, दम्याचे प्रॉब्लेम, हे DNSचे प्रॉब्लेम, नाकातलं मांस, डेव्हिएटेड नेझल सेप्टम आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा नाकातलं मांस तुम्ही कट केलं तर ज्या विषाने हे नाकातलं मांस वाढते ते विष काय करते, परत नाकातलं मांस वाढवते. तर होमिओपॅथी कसं आहे, काट्याचं झाड आहे, ते मुळात न काढलं पाहिजे, फांद्या तोडून उपयोग नाही. तसं कुठलाही प्रॉब्लेम ऑपरेशन न करता औषधानं बरा केला पाहिजे. मग तो टॉन्सिल फुगणं असो किंवा कुठलेही आजार असो, म्हणजे एखाद्याला इथं गाठ आहे तर कोणत्या विषामुळे झाली ते विष काढलं पाहिजे, नाहीतर गाठ तुम्ही कट केली परत गाठ वाढणार. मुळव्याध आहे, ज्या विषानं मुळव्याध झालं, विष न काढता मुळव्याध कट केली परत मुळव्याध वाढणार. तर होमिओपॅथीची खासियतच ही आहे की कायमस्वरूपी पेशंटला बरं करणं, फक्त थोडंसं व्यायाम, आहाराचं कंट्रोल आणि औषध तिन्ही मिळून ते बरं होत. तर आपण जर सुरुवातीला DNSचा व्हिडिओ बघू. माझी कंबर दुखत होती आणि हातापायाला मुंग्या येत होत्या, सर्दी डोका सर्व होत होता आणि माझ्या नाकाचा हाड पण वाढला होता. आता मी 6 महिन्यातून औषध घेतले, त्यातून माझा नाकाचा हाड पण कमी झाला, सर्दी पण कमी झाली, पण हातापायाला मुंग्या पण कमी झाल्या, कंबर पण झाली कमी. 6 महिन्यात एवढा मला फरक पडला. याला अस्थमाचा त्रास होता, 3-4 वर्ष झाले. पंप घ्यायला लागत होता, नसमध्ये इंजेक्शन देत होते, ते थोड्यापुरतंच कमी यायचं आणि छातीमध्ये वाजायचं त्याच्या सुई म्हणून. आता पूर्ण फरक पडलेला आहे. आता सर्दी वगैरे होत नाही एवढी जास्त, वातावरण बदललं तरी सुद्धा त्रास होत नाही त्याला. तर श्वसनाचे जे आजार आहेत त्याच्यावर देखील आपण पाहिलेलं आहे, रुग्णांचे अनुभव ऐकलेत, त्याच्यावर देखील त्यांना इफेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट मिळालेली आहे. हे कसं शक्य झालेलं आहे, साध्य झालंय? ह्याच्यामध्ये कसं होतं की श्वसनाचे जे वेगळे आजार आहेत, ज्याला आपण की न्यूमोनिया म्हणतो, वारंवार न्यूमोनिया होणे, नंतर TB. आता TB मध्ये सुद्धा मॅडम आता कसं झालं की XDR TB म्हणजे एक्सटेन्सिव्हली ड्रग सेन्सिटिव्ह TB, नंतर मल्टी ड्रग रेजिस्टंट TB. तर ते असे वेगवेगळे, आता अँटीबायोटिकना जंतू साथ देत नाहीत, कारण माणसाचं शरीर दिवसेंदिवस विवेक झालंय. तर मला ह्याच्यावर तुम्हाला सर्वांनाच हे सांगायचं की शरीराला महत्व द्या, शरीराला मजबूत करा. आपण निसर्गाचं ऋण फेडलं पाहिजे. निसर्गाने हे आपल्याला अब्जावधी रुपयाचं शरीर दिलं, हे शरीर परत मिळणार नाही. तर इतर जे आपण कामं करतो, म्हणजे पैसे कमवतो, बिझनेस करतो, बाकीच्या गोष्टी करतो, तर हे स्वतःसाठी त्यामध्ये काय नसते. पण माणूस एखादा जो व्यायाम करतो तर तो शरीराला न्याय देतो तो. तर मला असं म्हणायचं की एखाद्या माणसानं अब्जावधी रुपये कमवलं आणि 50-60 वर्षी BP शुगर कॅन्सरनं मेला, आणि दुसऱ्या माणसाने एवढं नाही कमवलं पण 100 वर्ष झालं तर डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय, BP नाही, शुगर नाही, कॅन्सर नाही, तरी दुसरा माणूस श्रेष्ठ, कारण पहिल्या माणसानं निर्जीव संपत्ती कमवली आणि दुसऱ्या माणसानं सजीव. तर रोज थोडंसं व्यायाम करणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, आहारावर कंट्रोल करणं, अति तेलकट, अति खारट, अति गोड पदार्थ टाळणं, रोज थोडंसं फिरायला जाणं, आहारामध्ये कच्च्या पालेभाज्यांचा वापर करणं, तर मोड आलेलं मूग मटके हरभरा खाणं. तर ह्यानं माणूस सशक्त होतोय आणि सशक्त माणसाला कोण आजारी पडू शकत नाही. तर निरोगी शारीरिक अवस्था ठेवणं फार गरजेचं आहे. तर श्वसनाबद्दल मॅडम तुम्ही म्हणत होता, तर श्वसनाचे जे वेगवेगळे आजार आहेत त्यामध्ये COPD आहे, म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, म्हणजे सारखं पेशंटला दम भरतोय, सारखं चिकट बडका येतोय, हवा कुठली थंड सहन होत नाही, दिवसभर अस्थमामध्ये सारखं दिवसभर ते सुई आवाज येतोय. तर हे वेगवेगळे जे श्वसनाचे सर्व आजार आहेत. आणि बऱ्याच जणांना छातीमध्ये असं स्कोलिओसिस म्हणतो, असं मणक्याला कुबड आलेलं असते, किंवा कायफोसिस, किंवा छातीची रचना जी आहे ती व्यवस्थित नसते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीमध्ये फार चांगली ट्रीटमेंट आहे की तुमची छाती उठावदार व्यवस्थित व्हायला पाहिजे असं. तर सर्वच श्वसनाचे आजार आपण बरे करू शकतो. म्हणजे सर्वच श्वसनाचे आजार शिवाय पावसाळ्यामध्ये जे काही आजार होतात ते सर्वच आजार ट्रीट केले जाऊ शकतात. मात्र आता तुम्ही सांगितलेलं आहे की आपली जी जीवनशैली आहे ती बदललेली आहे, तर त्याच्याविषयी काय सांगाल? त्याचे कशा पद्धतीनं परिणाम होत आहेत आपल्या शरीरावर? कसं होतंय की जर तुम्हाला शरीराचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर एका कागदावर किमती लिहा, किंवा टीव्हीची किंमत आहे 25,000, फ्रीजची किंमत 30,000, गाडीची किंमत 50,000, आणि त्याच्या पुढे मेंदू अब्जावधी रुपये, हृदय अब्जावधी रुपये, फुफ्फुस अब्जावधी रुपये. तर तुम्हाला प्रकर्षानं असं लक्षात येईल की आपण किती चूक करतोय. आज माणूस उलट्या दिशेनं प्रवास करायला लागलाय, म्हणजे शांतीकडून अशांतीकडं, सजीवतेकडून निर्जीवतेकडं, नंतर कमी महत्वाच्या गोष्टी, अतिमहत्वाच्या गोष्टींकडून कमी महत्वाच्या गोष्टींकडं, म्हणजे असं वेगळं दीर्घायुष्याकडून अल्पायुष्याकडं. तर माणसाची प्रगती ही व्यवस्थित योग्य दिशेने होत नाही. आणि माणसाला कधी लक्षात येते? ब्लड प्रेशर झाल्यानंतर, डायबिटीज झाल्यानंतर, कॅन्सर झाल्यानंतर. तर मला असं म्हणायचं की TV, व्हॉट्सअप, फेसबुक ह्या जाळ्यात न अडकता थोडंसं शरीराला वेळ द्या,
पैसाही कमवा, शरीरही कमवा आणि एक अत्यंत सुखानं असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे. आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, तंदुरुस्त राहा असं म्हणता येईल. डॉक्टरांकडे जायची गरज नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मात्र माझा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे त्वचा रोगाशी रिलेटेड आहे. कारण आपण बघतो की आजकाल बरेचसे त्वचा रोग देखील होत असतात. तर असे जे त्वचा रोग आहेत, कोणकोणत्या त्वचा विकारांवर होमिओपॅथीमध्ये उपचार शक्य आहेत? तसं बघितलं तर मॅडम कसं होते की आता तुम्ही बरेचसे प्रश्न विचारताय, पण बरेचसे आजार असे आहेत की ज्याचा आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख होत नाही. तर असं नाही की त्याच्यावर आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. आपल्याकडे सर्व शरीरातले सर्व आजार, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत. तर त्वचे बाबतीत जे प्रकर्षण आजार आज समाजामध्ये आहेत ते म्हणजे पांढऱ्या रंगाचे डाग असतात, त्याला आपण व्हिटिलिगो म्हणतो, एक्झेमा म्हणतो, खाज उठते, म्हणजे जळवात पण आहे त्यामध्ये, पायाच्या तळव्यांना, हात, काताला. नंतर ॲलर्जीचे प्रॉब्लेम आहेत वेगवेगळे. तर बाकीचे जे आहेत ते गचकरणं, रिंगवर्म, जांघेत खाज, मानेवर खाज, चामखळे उठतात बऱ्याच जणांना अंगावरती, काय काय ठिकाणी डिस्कलरेशन असते. तर त्वचेचे सर्वच आजार होमिओपॅथीनं, सोरायसिस आहे ज्याचे खवले खवले पडतात त्वचेचे, तर सर्वच आजार होमिओपॅथीनं बरं होतात. आणि बाहेरनं मलम न लावता शरीरामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे बघून तो प्रॉब्लेम जर क्लिअर केला तर मुळातनच कायमचं बरं होतं. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे बाहेरून मलम न लावता आतून जर त्याला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही बरं होऊ शकेल आणि ते मुळापासून नष्ट होऊ आता शकेल. समजा की शेतात घुस आहे आणि घुस होलं पडायला लागलं, तर घुस न मारता तुम्ही होलं मोजलं पाहिजे. पण आपण काय करतोय, घुस मारायला वेळ नको म्हणून आपलं होलं मोजवतो, मग घुस काय करतो दुसऱ्या दिवशी नवीन होईल. तसं तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो कायमचा कसं बरं होईल ह्याचा आपण विचार केला. अगदी बरोबर आहे. आणि माझा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वंध्यत्व आणि स्त्रियांचे जे काही आजार असतात त्याच्यावर देखील उपचार शक्य आहेत का? आहे. कसं होतं मॅडम की एक त्वचेचं एक तुम्हाला शूटिंग मी व्हिडिओ दाखवतो, म्हणजे आपल्याला मग वंध्यत्वावर पण चर्चा करता येईल. ह्याचं शूटिंग बघू आपण, त्वचेचे आजार कसे बरं होतात, सोरायसिस वगैरे, ते एक शूटिंग बघू आपण. म्हणजे सोरायसिस हा प्रॉब्लेम होता. 1.5 वर्षात मला सोरायसिस जे प्रॉब्लेम जे खाजे उठत होते ते सगळे क्लिअर झाले. आता सध्या मी नॉर्मल आहे. मला सोरायसिस यातून मुक्ती मिळाली आणि मी इथे येण्याचं माझं भाग्य समजलं. माझं सोरायसिस 5 वर्ष होतं. इथं आल्यावर नीट झालंय. तर हे अनुभव आपण ऐकलेत आणि पाहिलेत देखील. मात्र हे कसं शक्य झालेलं आहे, कशा पद्धतीने यांच्यावर उपचार केलेत? कसं होतं मॅडम की प्रचलित जे ट्रीटमेंट आहे, म्हणजे आपण म्हणतो की आधुनिक वैद्यकीय चिकित्सा वगैरे, हे लोकांना काय सवय झाली की डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने आपण आजार सांगितला, डॉक्टरने औषध एक लिहून दिलं आणि आपण बरं झालो. पण माणूस याचा विचार करत नाही की ते मुळातनं नाही झालं. आता जसं की नजर कमी आली आणि आपण चष्मा लावला, तर चष्मा लावला म्हणून डोळा आतनं नीट नाही झाला. तर होमिओपॅथीची खासियत काय की आम्ही पेशंटला वेळ देतो, पेशंटने आम्हाला वेळ द्यावा लागतो आणि आम्ही पेशंटच्या शरीराचा अभ्यास करून, त्याची प्रवृत्ती, त्याची प्रकृती सगळा अभ्यास करून आम्ही असं औषध देणार की त्याचं कॉन्स्टिट्यूशन नीट झालं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्या माणसाचा सर्वांग सुंदर त्याचा विचार केला जातो त्याच्या शरीराचा. तर क्विक म्हणजे झटकीपट एखाद्या गोष्टीवरती ट्रीटमेंट न घेता होमिओपॅथीचा जर अवलंब केला तर आपण कायमचं बरं होऊ शकतो, हे लक्षात घेणं अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच संपूर्ण अभ्यास करून त्यांची जी काही मुळापासून सर्वच आजार नष्ट करण्याचा प्रयत्न हा होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि दुसरा जो माझा पहिला प्रश्न होता तो म्हणजे वंध्यत्व असेल किंवा स्त्रियांचे विकार असतील, त्याच्याविषयी तुमच्याकडून उत्तरं घ्यायची आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ते ट्रीट करता. आणि त्याचबरोबर इतरही बरेचसे आजार आहेत त्यावरही आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी थोडंसं थांबूयात, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रदीप पवार आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला ते बरेचसे जे आजार होतात, सर्वच विकारांवर होमिओपॅथी ही कशा पद्धतीनं एक चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो किंवा कशा पद्धतीनं ती फायद्याची आहे, या सर्व गोष्टी सर सांगतायत. आणि आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी वंध्यत्वाविषयी त्यांना विचारलेलं होतं, त्याचं उत्तरही जाणून घेऊयात. तर सर, वंध्यत्वावर कशा पद्धतीनं उपचार केले जातात किंवा स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत, विकार आहेत, त्यांना कशा पद्धतीनं ट्रीट केलं जातं? तर वंध्यत्वाच्या बाबतीत कसं होते की फक्त स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असतील असं काही नाही, पुरुषांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात. तर आम्हाला ते सुरुवातीला इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावं लागतात की दोष नेमका स्त्रीमध्ये आहे का पुरुषामध्ये. आता स्त्रियांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर युट्रसमध्ये बऱ्याच वेळेस फायब्रॉइड असतं किंवा एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, म्हणजे जिथे बेजांडाला असे फुगे तयार होतात किंवा पाळीच्या अनियमितता,
पाळी बऱ्याचशा लेडीजना वेळच्या वेळी येत नाही, तर असे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सॉल्व्ह करावे लागतात. किंवा दोष आहे तो पुरुषामध्ये आहे का, म्हणजे पुरुषामध्ये बऱ्याच वेळेस क्रिप्टॉट्रिजन असते, म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस असतं, किंवा व्हेरिकोसिल नावाचा एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये व्हेरिकोज वेन्स असतात. तर असं कोणता प्रॉब्लेम, किंवा ऑलिगोस्पर्मिया आहे, अझोस्पर्मिया आहे, जिथे की वीर्यामध्ये जंतूच नसतात, किंवा पुरुषांचे सुद्धा वैयक्तिक काही प्रॉब्लेम आहेत का, त्यामध्ये लिंगाचा आकार व्यवस्थित नसणे, किंवा त्यांना भावना कमी होणे, किंवा असे बरेचसे. तर आम्हाला ते डायग्नोज करावं लागतं सुरुवातीला, आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागते. तर आपल्याकडं ज्या ज्या रुग्णांना आपल्या ट्रीटमेंटने यशस्वी मुलंबाळ झालेले आहेत त्यांचे आपण जरा फोटोज बघू, म्हणजे यांच्या आनंदामध्ये आपल्याला सुद्धा शेअर करता येईल, किंवा कशा पद्धतीनं ह्या रुग्णांना हे फायदा झालेला आहे, मूलबाळ झालेलं आहे. इथं बघा हे फोटो दिसतोय आपल्याला की ह्यांना बाळ झालेलं आहे. तर इथं दुसरं एक पेशंट आहे, याला सुद्धा बाळ झालेलं आहे. तर असे सक्सेसफुल ट्रीटमेंट आपल्याकडे ह्याच्यामध्ये झालेले आहेत. अच्छा, सक्सेसफुल ट्रीटमेंट त्याच्यावर देखील केलेले आहेत, म्हणजे वंध्यत्वावर मात केली आहे. मात्र आणखी एक गोष्ट म्हणजे मेंदूचे आजार, कारण हा सगळ्यात नाजूक भाग असतो आपल्या शरीराचा, तर त्याच्यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते? मेंदूच्या आजारांमध्ये सध्या मायग्रेनचा प्रॉब्लेम फार आहे लोकांचा. अर्धेशीशी कधी इकडची बाजू दुखते, कधी इकडची बाजू दुखते. नंतर बऱ्याच जणांना स्ट्रोक्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पॅरालिसिस, म्हणजे हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया, म्हणजे उजवी एक बाजू पूर्णपणे निकामी झालेली असते. तर याच्यामध्ये जेवढं लवकर पेशंटला आणलं जातं तेवढं लवकर आपल्याला ते विष काढून ते पेशंट बरं करता येतं. पार्किन्सोनिझम नावाचा आजार आहे, जिथे की पेशंटला शर्टाची बटणं लावता येत नाहीत, हात सारखे थरथर असतात, चालताना सुद्धा भरभर चालता येत नाही. नंतर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणून आजार आहे, की म्हणजे सारखं पेशंट असा हात धरून बसलेला असतो, ही बाजू पूर्ण दुखत असते. तर वेगवेगळे जे क्रॅनियल नर्व्ज आहेत, म्हणजे मेंदूकडून येणारे ज्या नसा आहेत त्यांचे जे आजार आहेत त्या अनुषंगानं आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे. नंतर मणक्याचे, आता बरेच वेळेस कसं होते की मणक्याला जो मार लागलेला असतो, उंचावरून माणूस पडलेला असतो आणि मज्जारोजला इतका जोरात मार लागलेला असतो की तेव्हापासून त्याचे पाय लुळे पडलेले असतात, हात लुळे पडले, जागेवर लघवी संडास. तर हा सुद्धा जो सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आजार आहे, तो सुद्धा रुग्णांच्या त्या मज्जारोजचे आजार, म्हणजे जे इंजुरी झाले, ट्रॉमा, तो आपण हील करून तो पेशंट सुद्धा चालू शकतो. असं फक्त जरा वेळ लागतो थोडासा, म्हणजे असं नाही की झटझट. मेंदूचे विकार बरं करत असताना जरा संयम पाहिजे आणि जरा वेळ लागतो. अगदीच, कारण तो अतिशय महत्वाचा असा भाग असतो आपल्या शरीराचा, आणि त्याच्यानंतर जे त्याला जर इजा झाली तर गंभीर असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे जास्त वेळ लागणं हे साहजिकच आहे. मात्र आणखी एक गोष्ट म्हणजे हृदयविकार. आपण बघतोय की आजकाल हृदयविकाराचं प्रमाण देखील अतिशय वाढलेलं आहे. म्हणजे दर चौथ्या तिसऱ्या माणसाला हृदयविकाराचा झटका येत असतो. 40 नंतर त्याचं प्रमाण अतिशय जास्त वाढलंय. तर त्याविषयी काय सांगाल? त्याला कशा पद्धतीने ट्रीट करत असता तुम्ही? तर हे कसं होतं की आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर ब्लड प्रेशर नॉर्मल झालं, कोलेस्ट्रॉल नॉर्मल झालं, आपण मगाशी शूटिंग सुद्धा पाहिले. तर पेशंटला वारंवार असं होऊ नये म्हणून त्यानं जरा पेशंटला जरा त्याच्या ज्या दैनंदिन चुका आहेत त्या सुद्धा दाखवून द्याव्या लागतात, की आहारामध्ये तुमचा तेलाचा वापर कमी करा, मिठाचा वापर कमी करा, साखरेचा वापर जरा कमी करा. नंतर बैठी जीवनशैली, म्हणजे एकाच जागेवर वारंवार बसण्यापेक्षा तुम्ही रोज सकाळी फिरायला जावा, योगासनं करा, संध्याकाळी जरा वॉक करून या, तर शरीराकडे लक्ष द्या. आणि हृदयाचे जे वेगवेगळे आजार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये की आपल्याला कार्डियक फेल्युअर आहे, अटॅक आलेला असतो पेशंटला, तर रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज कोणत्या विषामुळे झालं ते विष काढणं गरजेचं. आपण विष न काढता बायपास केलं, अँजिओप्लास्टी केली, तर विष काय करतं 2-4 वर्षांना परत आणि ब्लॉक तयार करतं. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी केली परत वाढवतं. तर ते आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि पेटंट डक्टस आर्टेरियोसिस नावाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये छिद्र असतं 2 आर्टरीच्या मध्ये, व्हेंट्रिकलच्या मध्ये, तर ते सुद्धा आपल्याला हील करता येतं मेडिसिननं. तर हृदयाचे जे वेगळे आजार, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम आहेत, हायपरटेन्शनचे, तर ते आपल्याला सर्वच हृदयाचे आजार, वल्व्युलर प्रॉब्लेम्स आहेत, रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये मायट्रल रिगर्गटेशन आहे, मायट्रल म्हणजे झडपा व्यवस्थित क्लोज होत नाहीत. तर हृदयाच्या सर्वच आजारांसाठी होमिओपॅथीमध्ये फार चांगली ट्रीटमेंट. म्हणजे हृदयाचे आजार देखील ट्रीट करता येतात. मात्र पोटाचे आजार जे आहेत, म्हणजे पोट ज्याच्यासाठी आपण सगळं काही करत असतो आणि त्यालाही बरेचसे आजार हे जडलेले असतात, तर त्याविषयी काय सांगाल? पोटांच्या बाबतीत हे बैठ्या जीवनशैलीमुळं, तंबाखूचा वापर अनियंत्रित झालेला आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोलचं कन्झम्पशन आहे. तर आता काही काही पेशंट असे आहेत की ज्यांना 6,000 रुपयाचे तंबाखू, गुटखा, मावा लागत होता, आणि आम्ही कोणत्या विषाला हे आवडते शरीरातल्या,
म्हणजे पेशंटला नुसतं काउन्सिलिंग न करता ते विष जर आपण काढलं तर दारूची सवय सुटू शकते, तंबाखूची सवय सुटू शकते आणि पोटाचे बरेचसे प्रॉब्लेम आपण कव्हर करू शकतो. पोटाचे प्रॉब्लेम म्हटलं तर अल्सर कॉमन आहे, म्हणजे जिथे की जठराला जखम झालेली असते. नंतर बऱ्याच जणांना संडासमध्ये आव पडतो, शेम बरोबर रक्त पडतं, सारखं पोटात कळ येते, त्याला आम्ही इरिटेबल बॉल सिंड्रोम म्हणतो. किंवा ॲटोइम्युन जे डिसीज आहेत, क्रॉन्स डिसीज, त्याच्यामध्ये शरीराच्या पेशींच्या विरोधात काम करणारे पेशी तयार होतात, त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर हे सर्व जे जखमा आहेत आतड्याच्या त्या, आणि नंतर लिव्हरचे वेगळे आजार, लिव्हरमध्ये आपल्याला पित्ताशयात खडे दिसतात, किंवा जॉन्डिस आहे, त्यामध्ये हेपॅटायटिस बी नावाचं एक जॉन्डिस आहे, लिव्हर सिरोसिस आहे. तर आपण मगाशी एक शूटिंग पाहिलं की पेशंटचं पोट कसं फुगलेलं, आपल्या औषधानं कसं नीट झालं. तर पॅनक्रियासचे वेगवेगळे आजार आहेत. तर ते स्पोटाचे सर्वच आजार, मग मूळव्याध असू द्या, फिशर असू द्या, बगेंदर असू द्या, सर्वच होमिओपॅथिकनं कव्हर करता येतात. इव्हन अपेंडिक्स सुद्धा औषधानं आपण ट्रीट करून. नंतर हर्निया, जे इंग्वायनल हर्निया आहे, ते सुद्धा ऑपरेशन न करता जर आपण विष काढलं, आता विष नाही काढलं तर इकडचा हर्निया तुम्ही कट केला की इकडं हर्निया चालू होतोय. तर आपल्याला होमिओपॅथीचा वापर करून मुळातनं बरं करता येईल, ह्याचा सुद्धा पेशंटने विचार करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मुळापासून दूर करणं, नष्ट करणं त्या आजाराला, हे अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून तो पुन्हा उद्भवणार नाही. मात्र आता आपल्याकडे एक अर्धा मिनिट राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलंय की कशा पद्धतीने आजकालची जीवनशैली आहे त्याच्यामुळे बरेचसे आजार होत आहेत. तर काय टिप्स द्याल, म्हणजे आजार होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे? ह्याच्यामध्ये शरीराला सर्वप्रथम किंमत द्यायला शिकलं पाहिजे, स्वतःच्या शरीराला, की शरीर किती अनमोल आहे, हे शरीर आपल्याला परत मिळणार नाही. तर आयुष्यामध्ये आपण येऊन सजीव का निर्जीव महत्वाचं आहे हे सुद्धा जाणणं गरजेचं आहे. सजीव म्हणजे ज्याच्या जीव आहे ते, निर्जीव मध्ये ज्याच्या जीव नाही ते, आणि जीव म्हणजे दिव्य शक्ती. तर शरीराबरोबर एक दिव्य शक्ती आहे जिनं हे ब्रह्मांड निर्माण केलं. त्या शक्तीला थोडंसं स्पिरिच्युअल, आध्यात्मिक होऊन आपण कसं जाणून घेता येईल ह्याचा पेशंटने विचार करावा, व्यायामाचा, आहाराचा विचार करावा, आणि वारंवार आजारी न पडता कायमचं कसं बरं होईल ह्यासाठी होमिओपॅथीची ट्रीटमेंट कशी महत्वाची आहे हे सुद्धा जाणून घेणं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की शरीराची जी अवहेलना आपण करत असतो ती टाळायला हवी, आणि त्याचबरोबर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, बरीचशी जी आपल्या जीवनशैलीमध्ये चांगल्या ज्या सवयी आहेत त्यांचा समावेश केला तर आपल्याला आजार होणार नाही, आणि आजार झालाच तर होमिओपॅथीच्या ज्या ट्रीटमेंट तुम्ही सांगितलेल्या आहेत त्यांना पूर्णपणे बऱ्या करण्यासाठी त्या देखील अप्लाय करू शकता. दरम्यान खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा साम TV.